सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे आणि काही दिवसात जर आपण पाहिलं तर शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करणार आहे। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची जी आहे ती आवश्यकता भासते। परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर सध्या आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। शेतीसाठी लागणारे खतं जे आहेत ते सध्या बाजारपेठेमध्ये जे आहे ते उपलब्ध नाही आणि त्यामुळे टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सध्या खतांची अमरावतीच्या कृषी बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहेत। DAP असेल, युरिया हे खतं तर अनेक दुकानांमध्ये मिळतच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते दुसरे खतं खरेदी करावं लागते, त्याचा देखील पुरवठा जो आहे तो सुरळीत होत नाही, त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो। दुसरीकडे प्रत्येक खताच्या पोत्यामागे जर आपण पाहिलं तर 300 ते 400 रुपयांची वाढ झाल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। 20-20-0-13 हे खत जे आहे ते आधी 1500 रुपयाला मिळायचं, आता मात्र ते 1800 रुपयाला शेतकऱ्यांना घ्यावं लागतं। सुपर फॉस्फेट जे खत आहे ते आधी 650 ला होतं, आता 750 रुपयांना घ्यावं लागतंय। तिसरीकडे जर आपण पाहिलं पोटॅश MOP हे खत जे आहे ते 1800 रुपयाला मिळत होतं, परंतु आता 2200 रुपयांना खरेदी करावं लागतं, म्हणजे या खतावर 400 रुपये वाढलेले आहे। दुसरीकडे 15-15-15 हे जे खत आहे ते 1650 ला आधी मिळत होतं, आता मात्र 1950 रुपयांना खरेदी करावं लागत आहे। अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं अनेक खतांचे जे आहे ते दर सध्या अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये वाढलेले आहे, त्यामुळे शेती कशी करावी असा गंभीर प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। पेरणीनंतर जर खतं जर टाकले नाही तर पिकाची ग्रोथ होत नाही, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, त्यामुळे बियाण्याबरोबरच शेतकऱ्यांना खत आवश्यक असते, परंतु अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर खतच मिळत नसल्याचं जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत कृषी केंद्र संचालक आहेत। काका, काय परिस्थिती सध्या बाजारपेठेमध्ये आहे खतांची, काय सांगता? आहे ते रेट्स वाढलेले आहे आणि DAP युरियाचा थोडा तुटवडा आहे, सप्लाय बरोबर होत नाही आहे, त्यामुळे जितकी शेतकऱ्याची मागणीच्या हिशोबानं पूर्ण माल देता येत नाही, 2 बॅगा 4 बॅगा असं ते सप्लाय होते। शेतकऱ्यांचा कल DAP आणि युरियाकडे असतो, परंतु बाजारपेठेमध्ये आता काय परिस्थिती आहे DAP आणि युरिया? DAP आणि युरियाचा सप्लाय कमी होत आहे थोडा मार्केटमध्ये, त्यामुळे थोडा तुटवडा जाणवतो। कृत्रिम तुटवडा आहे, आता ते सांगता येत नाही, कृत्रिम नाही, पण मालच वरून कमी येत आहे। किती दर वाढलेले आहेत प्रत्येक खतामागे साधारणतः एकंदरीत? मध्ये 400 रुपये प्रति बॅग, 300 ते 400 रुपये वाढलेले आहे। एखाद्या शेतकऱ्याला जर 5 बॅगा जर खत लागलं तर मग अशा वेळेस तुम्ही काय करता? आता त्याला कसं आहे, 5 बॅगाला 3 बॅगा 2 बॅगा अशा आम्ही देतो DAP युरिया, बाकी सगळं कॉम्प्लेक्स आहे पण रेट वाढलेले आहे। किती दिवसापासून DAP आणि युरियाचा साठा सध्या बाजारपेठेत काय आता 8-10 दिवसापासून थोडा तुटवडा जास्त वाटून राहिलेला आहे। नक्कीच आपण बघू शकतो DAP आणि युरिया खतावर जी आहे ती सरकारकडनं सबसिडी दिली जाते, पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हे महत्त्वाचेच खत सध्या बाजारपेठेमध्ये मिळत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनत चाललेला आहे। खताशिवाय शेती करावी कशी असा सवाल जो आहे तो शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे। काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगणार, सध्या खतं मिळत नाही, काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये? बेकार परिस्थिती आहे, शेतकऱ्यासारखे हाल पूर्ण दुनियामध्ये कोणाचेच नाही। शेतकरी तसाच पहिल्यापासून कर्जानं परेशान आहे आणि त्यातल्या त्यात यामध्ये आता सध्या खतं मिळत नाही, बी आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही, त्यामुळे सरकारनं याच्यावर काहीतरी करायला पाहिजे। नुसते हे सरकार फक्त मोठ्या लोकांचं आहे, शेतकऱ्यासाठी यांना कोणताही त्यांच्याकडे पुरावा नाही आहे, म्हणून कमीत कमी आता यावर्षीचा धडा त्यांनी घ्यायला पाहिजे। दिवसांदिवस खताचे भाव वाढत आहे, उत्पन्न तेवढंच आहे, काय करायचं? कोणतं खत घ्यायला तुम्ही आले होते? DAP आहे का, मिळालं? नाही आहे, किती दिवस किती माहीत नाही, सांगत नाही आहे, कारण त्यांनाच माहीत नाही समोरची कधी येणार आहे, काय सांगणार ते तरी। किती दुकानं तुम्ही पाहिले या मार्केटमध्ये? नांदगाव खंडेश्वरपासून अमरावतीचे 5-6 दुकानं होऊन गेलेले आहे। हो, आज पूर्ण दिवस जातो एक खत घ्यायचं म्हटलं तर एका दिवसाची मजुरी किती पडते, वेळ किती जातो, याच्याशी काही घेणं नाही कोणाला। काय परिणाम होतो काका जर मग खत जर मिळालं नाही पुरेसं पिकांना तर? पिकाचं उत्पन्न नाही घटणार का? वर्षभराची हे असते आमची त्या नुसत्या शेतीच्या भरोशावर वर्षभर राबावं लागते आम्हाला, आणि असं वेळेवर जर उत्पन्नाला लागणारं खत पाणी मिळालं नाही, शेवटी हाल आमचेच आहे ना, म्हणूनच आम्हाला झाडाला लटकावं लागते, याला जबाबदार सरकार आहे। भाव पण वाढलेले आहे यावर्षी खताचे, काय सांगणार? सगळं सांगत आहे ना मी एका शब्दामध्ये, उद्योजकाचं सरकार आहे, शेतकऱ्याचं काही घेणं नाही, वाढणारच आहे। हो, आमचा माल निघाल्यानंतर त्याला भाव काहीच नसतो। आज तुरीचे भाव 6,000, 6,500, 7,000 रुपये, काय करणार?
आपण बघू शकतो संतप्त प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांच्या. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. आता खत घेण्यासाठी आले होते का? काय परिस्थिती सध्या मार्केटमध्ये आहे, काय सांगणार? खत घ्यासाठी तर आलो होतो, पण जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही ना. कोणतं खत घ्यायला आले होते तुम्ही? DAP घ्यायचं होतं, मिळालं का मग? नाही. आपण बघू शकतो ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आता जर आपण पाहाल तर खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये जर आपण पाहाल तर बियाण्यासोबतच शेतकरी रासायनिक खतं खरेदी करत असतात, परंतु अमरावती बाजारपेठेमध्ये मात्र युरिया असेल त्यानंतर DAP खतांचा पुरवठा होत नसल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. त्यामुळं शेती कशी करावी, पीक कसं हाती घ्यावं, उत्पन्न चांगलं कसं हाती घ्यावं असा गंभीर प्रश्न जो आहे तो सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.